आणि यानंतर बुलेटिनमध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचे वेगवान अपडेट्स। सलग दुसऱ्या आठवड्यात दिल्ली दौरा करणाऱ्या एकनाथ शिंदेंनी काल अमित शहांची भेट घेत महायुतीमधल्या तक्रारींचा पाढा वाचला। तब्बल 25 मिनिटे चाललेल्या या बैठकीमध्ये महायुतीतल्या वादांसह महापालिका निवडणुकांसंदर्भातही अनेक विषयांवर सखोल चर्चा झाली। आतापर्यंतच्या भारताच्या इतिहासातले सर्वात जास्त काळ गृहमंत्री म्हणून त्यांनी काम केलं आणि मला वाटतं काल एनडीएच्या बैठकीमध्ये प्रधानमंत्री महोदयांनी देखील याचा उल्लेख केला आणि अभिनंदनही केलं। त्यामुळे गृहमंत्री अमित शाह साहेबांचं अभिनंदन आणि त्यांना शुभेच्छा द्यायलाही आम्ही गेलो। तिकडे अमित शहांची भेट घेतल्यानंतर काल दुपारी 4 वाजता शिंदेंनी सहकुटुंब पंतप्रधान मोदींची भेट घेतली। यावेळी त्यांनी मोदींसह विविध विषयांवर चर्चा केली। श्रावण महिना सुरू असल्यानं शिंदेंनी मोदींना महादेवाचा फोटो भेट म्हणून दिलाय। यावेळी शिंदेंच्या पत्नी लता, मुलगा खासदार श्रीकांत शिंदे आणि सून उपस्थित होती। ऑपरेशन सिंदूर आणि ऑपरेशन महादेववर विरोधी पक्षाने, काँग्रेसने, इंडी अलायन्सने जे आक्षेप घेतले, भारतीय लष्कराच्या शौर्यावर शंका उत्पन्न केल्या, आदरणीय प्रधानमंत्री महोदयांवर संशय व्यक्त केला। तर एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी कशासाठी? शिवसेना एनडीएतील महत्त्वाचा घटक पक्ष हा संदेश देण्यासाठी। कोंडी करण्याचे प्रयत्न होत असतील तर अशा भेटीतून आपोआप उत्तर मिळण्याची अपेक्षा आहे। भाजप श्रेष्ठींकडे शिंदेंची बाजू ऐकून घेतली जाते हा संदेश देण्यासाठी। दिल्लीत कुणाचीही तक्रार न केल्याचा शिंदेंच्या वर्तुळातून दावा केला जातोय। राज्यातल्या प्रश्नांवर राज्यात चर्चा करून तोडग्यासाठी पाऊल उचललं जाणार आहे। महायुतीतील कुरबुरींवर राज्यामध्येच चर्चेनं मार्ग काढण्यावर चर्चा झाली। मोदी शहा यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केल्यानं राज्यातले अनेक मुद्दे निकालात निघाले। केंद्रात फक्त धोरणात्मक मुद्द्यांवर चर्चा झाली। जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर 9 सप्टेंबरला उपराष्ट्रपती पदाची निवडणूक होणार आहे आणि या निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं एनडीएला जाहीर पाठिंबा दिलाय। उद्धव ठाकरेंचा दिल्ली दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक होणार आहे। राहुल गांधींच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत उपस्थित असतील। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, सुप्रिया सुळेही उपस्थित असतील। बैठकीनंतर राहुल गांधींच्या स्नेहभोजनालाही उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे जाणार आहेत। इंडिया आघाडीला नवसंजीवनी देण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंनीच पुढाकार घेतल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं होतं। आगामी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक, मोदी सरकार विरोधातली पुढची रणनीती, बिहार निवडणुका यांसंदर्भात आज रणनीती ठरेल। दिल्लीमध्ये आज उद्धव ठाकरे खासदार संजय राऊतांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत। सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद होणार आहे। इंडिया आघाडी, उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक, मनसेसोबतची युती या संदर्भात उद्धव ठाकरे आजच्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण भाष्य करण्याची शक्यता आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब दिल्ली दौऱ्यावर आहेत। उद्धव ठाकरेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली। दिल्ली विमानतळावरती त्यांचं शिवसेनेच्या खासदारांनी स्वागतही केलं। मंत्री पंकजा मुंडेंना अजित पवारांनी दिलेल्या धक्क्याची मोठी बातमी। बीड जिल्ह्यातील पंकजा मुंडेंचे एकेकाळचे विश्वासू अशी ओळख असलेले राजाभाऊ मुंडे पंकजा मुंडेंची साथ सोडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये आज प्रवेश करणार आहेत। मुंडे पितापुत्रांनी अचानक साथ सोडल्यामुळे पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसलाय। आमदार प्रकाश सोळंके यांच्या उपस्थितीमध्ये मुंडे पितापुत्र पक्षप्रवेश करतील। गोपीनाथ मुंडेंच्या निधनानंतर पंकजा मुंडेंसोबत सावलीप्रमाणे ते उभे राहिले होते, मात्र आता ते भाजपची साथ सोडतायत। माजलगाव, धारूर, तेलगाव आणि वडवणी भागामध्ये मुंडे कुटुंबाचं राजकीय वजन आहे, मात्र पक्षातून डावललं जात असल्यानं मुंडेंनी स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाचा पर्याय निवडलाय। ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश होत असल्यानं पंकजा मुंडेंना धक्का मानला जातोय। तर दुसरीकडे धनंजय मुंडेंना डावलून आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वात मुंडे पितापुत्रांचा अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होतोय। त्यामुळे राजकीय वर्तुळात मुंडे विरुद्ध सोळंके असा संघर्ष निर्माण झालाय।
पंकजा मुंडेंसोबत कुटुंब म्हणून आमचा वाद नाही, आमचा राजकीय वाद आहे, असं राजाभाऊ मुंडे यांनी म्हटलंय. मागच्या 10 वर्षात पक्षात न्याय मिळाला नाही, पक्षाचं लक्ष नाही, असं राजाभाऊ मुंडेंनी म्हटलंय. अनेक अडचणीला मात केल्या आम्ही तरी मुंडे सभा सोडले नाहीत. परंतु गेल्या या 10 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षामधल्या ज्या अडचणी निर्माण झाल्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या आणि कार्यकर्त्याला खाली न्याय मिळत नाही, व कुणी यंत्रणा बघायला माणूस नाही आणि कोणाचं लक्ष नाही पक्षाचं, त्यामुळं पक्षाच्या बाहेर पडण्याचा आमचा विचार झाला. हा निर्णय अचानक असा कुठल्या हव्यासापोटी किंवा कुठल्या याच्यापोटी घेतला अशातला साहजिक प्रश्नच निर्माण होत नाही. स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब, आदरणीय पंकजाताई यांच्यासोबत सदैवपणे एकनिष्ठ कुठल्याही प्रकारचा स्वार्थ अपेक्षा न ठेवता या ठिकाणी आम्ही काम करत आलेले एक सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. बीडमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक पार पडली. यावेळी महादेव मुंडे हत्या प्रकरणासह परळीतील बापू आंधळे हत्या प्रकरणाचाही तपास व्हावा अशी मागणी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील गुन्हेगारीची संख्या अद्याप कमी झाली नसून महादेव मुंडे हत्या प्रकरणात कोणाचीही चौकशी झाली नसल्याचं धस यांनी म्हटलंय. बीड येथील संपावती क्रीडा संकुलाची अजित पवारांनी पाहणी केली. तसंच संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाही केल्या. कंकालेश्वर मंदिराकडे पुरातत्व विभागाच्या कामाच्या पाहणी संदर्भातही अधिकाऱ्यांना सूचना केल्या. शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय. राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी आज सकाळी 11 वाजता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. बाबाजानी दुराणींसह शेकडो कार्यकर्तेही काँग्रेसचा हात हातात घेणार आहेत. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश पार पडणार आहे आणि त्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची दुपारी 12 वाजता पत्रकार परिषदही पार पडणार आहे. मुंबईतील टिळक भवन येथील काँग्रेस कार्यालयामध्ये हा पक्षप्रवेश सोहळा पार पडेल. खालिद का शिवाजी या चित्रपटावरून सध्या चांगलाच वाद रंगलाय. चित्रपटाच्या कथेमध्ये शिवाजी महाराजांची प्रतिमा चुकीच्या पद्धतीनं सादर करण्यात आल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केलाय. दरम्यान खालिद का शिवाजी चित्रपटावरून राज्य सरकारनं केंद्राला पत्र लिहिलंय. 8 ऑगस्टला खालिद का शिवाजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचं प्रदर्शन तात्पुरतं रोखण्याची विनंती राज्य सरकारनं केंद्राकडे केलेली आहे. खालिद का शिवाजी चित्रपटाबाबत मंत्री आशिष शेलारांचं जुनं वक्तव्य व्हायरल झालंय. खालिद का शिवाजी हा चित्रपट कान्स चित्रपट महोत्सवात पाठवण्याची मंत्री शेलार यांनी घोषणा केली होती. कान फिल्म फेस्टिवलसाठी 4 मराठी चित्रपटांची निवड करण्यात आलेली आहे. त्यामध्ये स्थळ, स्नोफ्लॉवर, खालिद का शिवाजी आणि जुनं फर्निचर. त्यामुळे खालिद का शिवाजी हा सुद्धा त्या ठिकाणी दाखवला जाईल. पुणे महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून आज कामबंद आंदोलन केलं जात आहे. काल मनसेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत घातलेल्या गोंधळाच्या निषेधार्थ हे आंदोलन पुकारण्यात आलंय. पुणे महापालिकेचे आधीचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी निवृत्तीनंतर सरकारी बंगल्यातील वस्तू स्वतः सोबत नेल्याचा आरोप आहे. या आरोपाच्या चौकशीची मागणी करण्यासाठी मनसेचे पदाधिकारी विद्यमान आयुक्त नवल किशोर राम यांना भेटण्यासाठी गेले असता वाद झाला. महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी घरात घुसून मारू अशी दमदाटी केल्याचा आरोप करत मनसैनिकांनी चांगलाच राडा घातला. या घटनेचा निषेध दर्शवत आज महापालिकेच्या कर्मचाऱ्यांकडून कामबंद आंदोलन पुकारलं गेलंय. आज राज्यातील कबुतरखान्यांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी पार पडणार आहे. राज्य सरकारनं कबुतरखाने बंद करण्याचं जाहीर केल्यानंतर कबुतरखान्यात पक्ष्यांना खाद्य टाकणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयानं दिले होते. मात्र वाढत्या विरोधानंतर राज्य सरकारनं पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कबुतरखान्यात कंट्रोल फीडिंग करण्याचे आदेश मुंबई महापालिकेला दिले होते. दरम्यान आता बुधवारी झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेवर या सुनावणीला महत्त्व प्राप्त झालंय. कोल्हापुरातल्या नांदणी मठातील महादेवी हत्तीण आता परतण्याचा मार्ग मोकळा झालाय. महादेवी हत्तीणीबाबत वंताराच्या अधिकाऱ्यांनी नांदणी मठाच्या महंतांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये बोलताना वंताराच्या सीईओंनी महादेवीला परत पाठवण्याची तयारी दाखवली. महादेवीसाठी नांदणीमध्येच मेडिकल फॅसिलिटी आणि निवारा बनवण्याची तयारी वंतारानं दर्शवली आहे. नांदणी मठ आणि राज्य सरकारसोबत सुप्रीम कोर्टात फेरविचार याचिका दाखल करू असं वंतारानं सांगितलंय.
दरम्यान महादेवी हत्तीबाबत पुन्हा बैठक होणार आहे. नांदणी मठाचे वकील, वंताराचे वकील आणि विधी व न्याय विभाग अशी संयुक्त बैठक होणार आहे. हत्तीबाबत मुंबईमध्ये होणाऱ्या बैठकीत कायदेशीर बाबींवर चर्चा होऊन ड्राफ्ट तयार करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे आणि त्या पार्श्वभूमीवर या बैठकीला महत्त्व आहे. राज्यातल्या मराठी शाळांसोबतच इतर सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतासोबतच राज्यगीत गाणंही बंधनकारक आहे. राष्ट्रगीतानंतर गरजा महाराष्ट्र माझा हे महाराष्ट्र राज्यगीत शाळांमध्ये गायलं गेलं पाहिजे. ज्या शाळा याची अंमलबजावणी करणार नाहीत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी असे आदेश शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिले आहेत. तर आता 4थी, 5वी, 7वी आणि 8वीच्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाईल अशीही माहिती त्यांनी दिली आहे. शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी शासनानं हा निर्णय घेतल्याचं दादा भुसे म्हणतात. राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत तेवढ्याच मानवंदनेने गायलं गेलं पाहिजे. परंतु हे फक्त मराठी शाळेमध्ये न होता सर्व माध्यमांच्या शाळेमध्ये राष्ट्रगीताच्या नंतर राज्यगीत गरजा महाराष्ट्र माझा हे गाणं बंधनकारक आहे. तर शिक्षण मंत्र्यांचे 3 मोठे निर्णय. सगळ्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत बंधनकारक करण्यात आले. 5वी आणि 8वी सोबत 4थी आणि 7वीलाही शिष्यवृत्ती परीक्षा सुरू करण्याचा निर्णय झाला. पहिलीपासून विद्यार्थ्यांना एनसीसी सारखी परेड करणं गरजेचं असेल. राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर फारसा नसला तरी शुक्रवारपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायलसीमाच्या जवळ हवेच्या वरच्या थरामध्ये चक्रीय वातस्थिती निर्माण झाली आहे. तसंच पूर्व मध्य अरबी समुद्र ते बंगालच्या उपसागराच्या मध्य पट्ट्यामध्ये पूर्व पश्चिम द्रोणीय स्थिती निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रणालीमुळे राज्यामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हरफ्लो झाले. त्यामुळे नांदगाव शहर तसंच तालुक्यातील काही गावांचा पिण्याचा व सिंचनाचा प्रश्न मिटलाय. 395 दशलक्ष घनफूट क्षमता असलेलं माणिकपुंज धरण भरल्यानं नांदगावच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे. ठाण्यातील घोडबंदर रोडवर मार्गावरती अवजड वाहनांना उद्या रात्री 12 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. गायमुख घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम शुक्रवारपासून सुरू होणार आहे. या कालावधीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अवजड वाहनांना बंदी घालण्यात आलेली आहे. अवजड वाहनं खारेगाव टोलनाका मार्गे, माणकोली अंजूर फाटा मार्गे वाहतूक करतील किंवा कापूरबावडी जंक्शन इथून कशेळी काल्हेर मार्गे अंजूर फाटा इथून वाहतूक करतील. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज रायगड दौऱ्यावर आहेत. यावेळी ते पळसपे ते कशेडी घाट रस्त्याची पाहणी करतील. तसंच मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाचा आढावा घेतील. महाडमधील शासकीय विश्रामगृहात राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करतील. गणेशोत्सवात येणाऱ्या मुंबईकरांना खड्ड्यांचा त्रास होऊ नये याकरता विशेष लक्ष दिलं जाणार आहे. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करण्याचं आश्वासन महायुती सरकारनं निवडणुकीपूर्वी दिलं होतं. मात्र त्या आश्वासनाची अद्यापही पूर्तता न झाल्यामुळे आता शेतकरी आक्रमक झाले. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा या गावांमध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्या घराच्या भिंतीवर शेतकऱ्यांचा 7/12 कोरा करा अन्यथा खुर्ची सोडा अशा प्रकारे संदेश लिहून सरकारच्या विरोधात अनोखं आंदोलन सुरू केलंय. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढलेल्या प्रवासी गर्दीमुळे मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय झालाय. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते नागपूर तसंच पुणे ते मुंबई दरम्यान विशेष प्रवासी गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रवाशांनी या विशेष गाड्यांचा लाभ घ्यावा असं आवाहन रेल्वे प्रशासनानं केलेलं आहे. आता 45 पैशात रेल्वे प्रवासी विमा मिळणार आहे. रेल्वेचं ई तिकीट खरेदी करताना सगळ्या करांसह केवळ 45 पैसे भरून पर्यायी प्रवासी विम्याचा लाभ घेता येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली आहे. ही योजना ऐच्छिक असल्याचंही त्यांनी नमूद केलंय. यामध्ये प्रवासी ऑनलाईन पद्धतीनं किंवा आरक्षण काउंटरवर तिकीट बुक करू शकतात. तर ज्यांनी तिकीट ऑनलाईन बुक केले आहेत आणि ते कन्फर्म झाले आहेत अशा प्रवाशांनाच या विम्याचा लाभ घेता येईल असंही रेल्वे मंत्र्यांनी सांगितलंय.
नाफेडच्या माध्यमातून होत असलेल्या कांदा खरेदीत तफावत असल्याचं समोर आलंय. अनेक ठिकाणी अनियमितता आणि गैरव्यवहार होत असल्याच्या तक्रारी आल्या. जवळपास 70% संस्थांच्या व्यवहारात नाशिक जिल्हा उपनिबंधकांच्या पाहणीमध्ये तफावत आढळून आली. प्रत्यक्षात कांद्याची खरेदी कमी मात्र कागदोपत्री जास्त दाखवली जात असून या प्रकरणी नाफेडला कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज नागपूर दौऱ्यावरती असणार आहेत. यावेळी मोहन भागवत नागपूरच्या केंद्रीय संग्रहालयात छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध करण्यासाठी वापरलेली ऐतिहासिक वाघनखं पाहण्यासाठी जाणार आहेत. साताऱ्यानंतर वाघनखं नागपूरच्या केंद्रीय संग्रहालयात नागरिकांना पाहण्यासाठी ठेवण्यात आली आहे. आरं तसंच संरक्षित वनक्षेत्रातील नागरिकांच्या पुनर्वसनासाठी पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत विशेष योजना बनवा अशी मागणी मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा क्षेत्राचे खासदार रवींद्र वायकर यांनी लोकसभेमध्ये केली. पुनर्वसन होत नाही तोपर्यंत पाणी, रस्ते, शौचालय, आरोग्य आदी मूलभूत सुविधा देण्याचीही वायकरांनी मागणी केली आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे आज मिरज दौऱ्यावर आहेत. मुंबईतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंचा गावभेटी दौरा सुरू आहे. सकाळी 10 वाजल्यापासून जरांगे मिरजेमध्ये नागरिकांची भेट घेतील आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता पत्रकार परिषद घेतील. मंगळवारी उत्तराखंडमधील धराली हे गाव ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झाले. धराली येथील आपत्तीनंतर बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 190 जणांना वाचवण्यात आले तर मृतांचा आकडा 5 वर गेलाय. दरम्यान हर्षलमधील लष्करी छावणीतील 9 सैनिक अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचं शोधकार्य सुरू आहे. शोध, बचाव आणि मदत कार्यासाठी पायदळ आणि अभियांत्रिकी पथकांसह 225हून अधिक लष्करी कर्मचारी तैनात आहेत. त्यांच्याकडून बचाव कार्य सुरू आहे. उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागातील पर्यटक अडकल्याची माहिती मिळतेय. जळगाव जिल्ह्यातील एकूण 19 पर्यटक उत्तराखंडला गेले होते. यातील 3 जणांशी प्रशासनाचा संपर्क झालाय मात्र उर्वरित 16 जणांचा संपर्क होत नसल्याची माहिती आहे. अखेर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली धमकी खरी करून दाखवली आहे. भारतावर अतिरिक्त 25% कर लादण्याच्या कार्यकारी आदेशावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली. ही करवाढ 21 दिवसानंतर म्हणजे 27 ऑगस्टपासून लागू होईल. रशियाकडून तेल खरेदीमुळे भारतावर ही कारवाई करण्यात आल्याचं आदेशात म्हटलंय. 25% अतिरिक्त करामुळे अमेरिकेच्या भारतावर एकूण आयात कर 50% झालाय. आणि या संदर्भात राहुल गांधींनी एक्सपोस्ट करत काय म्हटलंय? ट्रम्प यांनी भारतावर लादलेला 50% टॅरिफ म्हणजे इकॉनॉमिक ब्लॅकमेल आहे. भारताला एका अन्यायकारक व्यापार करारासाठी धमकवण्याचा हा प्रयत्न आहे. पंतप्रधान मोदींनी आपली कमजोरी भारतीय जनतेच्या हितावर भारी पडू देऊ नये. आणि ट्रम्प यांनी भारतावर लादलेल्या टॅरिफ बॉम्ब संदर्भात आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळाणकर यांनी काय म्हटलंय पाहूया. ट्रम्प यांच्या निर्णयाचा फारसा परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवरती यासाठी होणार नाहीये की भारताची अर्थव्यवस्था ही एक्सपोर्ट ओरिएंटेड नाहीये. भारताच्या एकूण जीडीपी मध्ये निर्यातीचा जो वाटा आहे हा केवळ 20% आहे. की जेम्स आणि ज्वेलरी हे जे सेक्टर आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त निर्यात आहे. त्याच्या खालोखाल ऑटो पार्ट्स येतात, त्याच्या खालोखाल रबरीच्या वस्तू आणि तांबड्याच्या वस्तू या येतात. त्यानंतर काही मिनरल्स आपण अमेरिकेला निर्यात करतो आणि मग व्हेजिटेबल्स आहेत, डेअरी प्रॉडक्ट्स आणि फिशरीज आहेत. विशेष करून प्रॉन्स आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो, तांदूळ आपण त्यांना मोठ्या प्रमाणावरती निर्यात करतो. त्यामुळे काही सेक्टर्सवरती याचा परिणाम होऊ शकतो. परंतु हा तर या घडीची एक महत्त्वाची अपडेट. डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना भेटणार आहेत. दुसऱ्या टर्ममध्ये दोन्ही नेत्यांची ही पहिली भेट होतीये. पुतीन यांना भेटण्याची चांगली संधी आहे. लवकरच भेटू असे ट्रम्प म्हणालेत. बैठकीचा वेळ आणि ठिकाण अजूनही निश्चित नाही. पण डोनाल्ड ट्रम्प हे दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर पुतीन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये होणारी ही पहिली भेट आहे. गेल्या काही दिवसांपासून अमेरिका रशियाचे संबंध ताणले गेलेले आहेत. रशिया युक्रेन युद्धासंदर्भात रशियानं सामोपचारानं भूमिका घ्यावी असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला होता आणि त्यानंतर हे संबंध ताणले गेले होते. आणि आता पुतीन यांना भेटण्याची ही योग्य वेळ आहे. त्यामुळे लवकरच भेटू असं ट्रम्प यांनी म्हटलंय. दरम्यान ही भेट सध्याच्या परिस्थितीमध्ये पुढे काय मार्ग काढून देऊ शकते याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असेल. एक छोटासा ब्रेक घेतोय बुलेटिनमध्ये. या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स नंतर पाहत रहा एबीपी माझा.